नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. येत्या 25 जून 2024 म्हणजेच मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने व्रत उपासना करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्यांचे संकट दूर करतात, त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते, त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही. या अंगारकी संकष्टी चतुर्थीला त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, तुम्ही व्रत जरी करत नसाल तरी देखील तुम्हाला हे 2 पदार्थ चुकूनही या दिवशी खायचे नाहीये. आता हे कोणते पदार्थ आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते. तुम्ही प्रत्येक महिन्यातली संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर ठीक आहे, आणि करत नसाल तर तुम्ही येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे आवर्जून करायचे आहे. कारण जर का तुम्ही हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर तुम्हाला संपूर्ण वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. 25 जूनला अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे तुम्हाला पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालायचा आहे, दुधाने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पांची थोड्याशा अक्षदावर स्थापना करायची आहे. हळदी, कुंकू, चंदन, अक्षदा, धूप, दीप गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आवर्जून लाल जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा त्यांच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. त्या दिवशी त्यांची आरती करायची आहे. तुम्ही जर का उपवास करत असाल तर संपूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे, उपवासाचे पदार्थ खायचे आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्राचं दर्शन घेऊन तुम्हाला या व्रताचा उपवास सोडायचा असतो. 25 जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी रात्री 10:27 नंतरच चंद्राला अर्घ्य द्यावे. अंगारकीच्या रात्री साधारणतः 10:30 नंतर चंद्रोदय होईल. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होत नाही. तुम्ही जर का हे व्रत करत असाल आणि जर का चंद्रोदय होण्याच्या अगोदर जर का तुम्ही उपवास सोडत असाल तर तुम्हाला या उपवासाचे, या व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला या व्रताचा उपवास सोडायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी उपवास व्रत करत असाल किंवा नसाल, तुम्हाला चुकूनही हे पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाहीये. बघा, यातलं पहिला पदार्थ म्हणजे जमिनीमध्ये जे कंदमुळं पिकतात, ही कंदमुळे म्हणजेच कांदा, मुळा, बीट ह्या पदार्थांचा तुम्हाला या दिवशी अजिबात सेवन करायचं नाहीये. त्यानंतर चुकूनही या दिवशी मांस, मच्छी, नॉनव्हेज या पदार्थांचं देखील तुम्हाला चुकूनही सेवन करायचं नाहीये. याचप्रमाणे जमिनीमध्ये जे पण फळभाज्या पिकतात त्या भाज्यांचं सेवन आपल्याला चुकूनही करायचं नाहीये. उपवासाच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फळं खात असतो, परंतु या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला या दिवशी फणस अजिबात खायचं नाही. त्यानंतर तुम्ही जे उपवासाचे पदार्थ तळणार असाल किंवा करणार असाल त्यासाठी तुम्हाला या दिवशी सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल अजिबात वापरायचं नाहीये. तर तुम्ही त्याऐवजी शेंगदाणा तेलाचा वापर करू शकतात. यानंतर तुम्ही जे पदार्थ बनवणार आहात यामध्ये तुम्हाला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. बघा, समुद्री मीठ देखील वापरलं जातं, परंतु शक्यतो उपवासाच्या दिवशी सैंधव मिठाचा वापर आपण करायचा आहे. त्यानंतर आपण या दिवशी गणपती बाप्पांना जो पण नैवेद्य दाखवणार आहोत त्या नैवेद्यावर चुकूनही तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं नाहीये. बघा, आपण स्वामी समर्थ महाराज, श्री हरी भगवान विष्णू
यांना जो पण नैवेद्य दाखवतो यावर तुळशीपत्र आपण ठेवत असतो, परंतु श्री गणेशाच्या पूजेत किंवा श्री गणेशाच्या प्रसादात नैवेद्यामध्ये चुकूनही तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं नाहीये। यामुळे देखील श्री गणेश हे आपल्यावर चिडू शकतात, रागवू शकतात आणि यामुळे आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळणार नाही। तर या दिवशी आपल्याला चुकूनही या पदार्थांचं सेवन करायचं नाहीये। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजाविधी, संपूर्ण पूजाविधी कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।